म्हणजे ऍव्हरेज कसं घ्यायचं असं 30-30 मिनिटाचं लाईन चालत राहील तुमचं. आणि मग क्वांटिटी मध्ये पण 2 कॉलम म्हटलं तुम्ही, क्वांटिटी पॅकिंग करायचं आणि क्वांटिटी कटिंग करायचं. अशा प्रकारचे टेबल कॉलम असणार टेबलच्या अंदर अशा प्रकारचे कॉलम असणार आहे. ठीक आहे, तसं फॉर्मेट करून घ्या. आता आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू. तर तुम्हाला टेबल मध्ये व्हॅल्यूज कसे एंटर करायचे, काय करायचे आहे समजून जाईल. झालं का टेबल काढणं? एक 2 3 4 5 6 7 8 9 10 टोटल 12 11 10 टोटल 11 कॉलमचे नाव लक्षात ठेवा, सिक्वेन्स बरोबर करून द्यायचे. ठीक आहे. आता थर्ड मेथडचं नाव आहे फ्रीज मॉडेल फॉर्म्युला. याचा काही जास्त प्रोसिजर नाही आहे, डायरेक्ट फॉर्म्युला असते. इंग्लिश मेथड व्हॉल्यूम ऑफ अर्थवर्क, व्हॉल्यूम म्हणजे क्वांटिटी ऑफ अर्थवर्क, व्हॉल्यूम ऑफ अर्थवर्क is calculated by using following formula. डायरेक्ट फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युला यूज करून सरळ व्हॉल्यूम काढता येते अर्थवर्क. Volume is equal to L by 6 into first area plus last area plus 4 times odd area plus 2 times even area. This is the formula to find the value of earthwork for Frieze model formula method. First area, last area, 4 times odd area plus 2 times even. लक्ष द्या आता या ऑड एरिया, इवन एरिया, फर्स्ट एरिया, लास्ट एरिया कसं घ्यायचं. म्हणजे असं नाही की बा एरिया ऑड मध्ये येते, एरिया आला 27.42 मीटर स्क्वेअर तर ऑड झालं असं नाही. एरिया आला 24 मीटर स्क्वेअर तर इवन झालं असं नसते. हा, त्या प्रकारे घ्यायचंय. पहा कसं घ्यायचं आहे ते. ऑड, इवन, फर्स्ट, लास्ट कसं सिलेक्ट करायचं. सपोज तुमच्याकडे अशी इमेज आहे 0, 30, 60, 90, 120, 150, 180 अशा प्रकारची इमेज तुम्हाला क्वेश्चन मध्ये गिवन आहे. हा तुमचा फर्स्ट इमेज आहे, हा झाला फर्स्ट एरिया. म्हणजे या इमेजचं 0 मीटर इमेजवर तुम्हाला जे कोणतं एरिया मिळेल दॅट विल बी द फर्स्ट एरिया. आणि लास्ट इमेज आहे, याचं जो कोणता एरिया मिळेल त्याचे म्हणायचं लास्ट. ओके,
पहिल्या चेनेचं एरिया म्हणजे फर्स्ट एरिया आणि शेवटच्या चेनेचं एरिया म्हणजे लास्ट एरिया. आता हे जे मला उरले आहेत आता हे तुम्हाला ऑड येऊन पाहायचं आहे. जसं आता पहा, हा कोणत्या नंबरचा एरिया आहे, हा पहिल्या नंबरचा आहे, हा दुसऱ्या नंबरचा आहे. म्हणजे सेकंड नंबर म्हणजे काय असते, इवन नंबर असते ना. म्हणजे हा झाला इवन एरिया, हा चौथा नंबर आहे, हा पण झाला इवन एरिया, हा 6वा नंबर आहे, हा पण झाला इवन एरिया. म्हणजे हे 3 झाले. हे पहा, हे सेकंड नंबरवर येते एरिया, हे चौथ्या नंबरवर येते, हा 6 नंबरवर येते. म्हणजे 3 या 3 चेनेसचे जे एरिया झाले याचं याचं आणि याचं, याला म्हणू शकतो आपण इवन एरिया. हा 3rd नंबरवर येते, हा 5th नंबरवर येते. म्हणजे या 2 चेनेसचा जो एरिया होईल त्याला म्हणू शकतो आपण ऑड एरिया. तर अशा प्रकारे लक्षात घ्यायचं, अशा प्रकारे कन्सिडर करायचं. पहिल्या चेनेसचा शेवटच्या चेनेसचा म्हणजे फर्स्ट जास्त क्लिअर होऊन जाते. आता मग सेकंड नंबर, 4th नंबर, 6th नंबर, 8th नंबर असे जे चेनेस आहेत त्यांचा एरिया जो येईल त्याला इथे टाका द्यायची. म्हणजे या तिघांचं सम करायचं, याचं एरिया, याचं एरिया, याचं एरिया, तिघांचं सम करायचं आणि सम केल्यावर जे येईल ते इथे लिहायचं, त्याचा 2 टाइम्स घ्यायचं. आणि हा 3रा नंबर आहे, हा 5वा नंबर आहे, म्हणजे हे ऑड नंबर्स आहे. यांचा जो एरिया येईल त्याची सम करायची, इथे लिहायची, त्याचा 4 टाइम्स घ्यायचं. फॉर्म्युला स्टँडर्ड आहे, फॉर्म्युला स्टँडर्ड आहे, 4 टाइम्स ऑड एरिया, 2 टाइम्स इवन एरिया. फक्त ऑड इवन कसं घ्यायचं आहे ते तुम्हाला मी सांगितलं थोडंसं एक्झाम्पल. ठीक आहे, मी लिहून घ्या 3रा फॉर्म्युला पण. आता आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू. एक प्रश्न 6 मार्काला शिवाय येणार आहे. एक प्रश्न कमी कमी आहे, आता पेपर पाहून समजते की का जास्त पण येते का. तिन्ही मेथड मध्ये कसं काय करायचं आहे मी तुम्हाला सांगितलेलं. आता बस तुम्हाला ज्या मेथडने क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे त्या मेथडने पेज मॉडेल फॉर्म्युला तर मेन्शन आहे तर सॉल्व्ह करायला लागेल, बिकॉज त्याचा तर पूर्ण दुसरं आहे. बाकी मीन डेप्थ आणि मीन एरियामध्ये तुम्ही कोणतं पण सिलेक्ट करून सॉल्व्ह करा. म्हणजे प्रॉब्लेम मध्ये मेन्शन केलं नाही आहे कोणत्या मेथडने करायचं आहे, तुम्ही कोणत्या मेथडने करा, मीन डेप्थने करा की मीन एरियाने करा, आन्सर सेमच येते. झालं काय? हे पण तुमच्या असं म्हणजे तुम्ही लक्षात राहील की ऑड एरिया कसं घ्यायचं आहे आपल्याला. हा, तर बघा तुमच्याच पेपर सेट आहे, त्यातनंच क्वेश्चन घेत आहे. डायटम calculate quantity of earthwork calculate quantity of earthwork in cutting and banking for a portion of road with following data. मग खाली लिहा, नेक्स्ट टाइम मध्ये लिहा, फॉर्मेशन width is equal to 7.5 मीटर. फॉर्मेशन width किती आहे 7.5 मीटर. ठीक आहे, नंतर कॉमा करून लिहा
साइड स्लोप इन बँकिंग म्हणजे फिलिंगचा साइड स्लोप इन बँकिंग 1v is to 2h 1v is to 2h side slope in banking SB समजा and side slope in cutting and side slope in cutting म्हणजे SC समजा 1v is to 1h असं गिवन आहे बँकिंगचं गिवन आहे 1:2 आणि कटिंगचं गिवन आहे 1:1 खाली लिहा use mean depth method use mean depth method use mean depth method तर आता मी एक टेबल देत आहे त्या टेबल मध्ये फॉर्मेशन लेवल ग्राउंड लेवल आणि चेन एज हे सगळे क्वेश्चन मध्ये गिवन आहे जसं मी तुम्हाला म्हटलं की हे तिन्ही पण तुम्हाला गिवन लागणार आहे चेन एज आणि ग्राउंड लेवल गिवन असते फॉर्मेशन लेवल कधी कधी काढायला पण काम पडू शकते चेन एज आहे 0 30 80 120 आणि 160 असे 5 चेन एज आहे ग्राउंड लेवल आहे 102.45 नंतर आहे 102.36 नंतर आहे 101.85 then 102.1 102.15 फॉर्मेशन लेवल आहे 100.00 पहिली दुसरा आहे 101.00 नंतर आहे 102.00 103.00 104.00 अशा प्रकारचे फॉर्मेशन लेवल ठीक आहे मीन डेप्थ मेथड सॉल्व्ह करायचं आहे असं त्यांनी क्वेश्चन मध्ये म्हटलं आहे टेबल काढून घे पहिले व्यवस्थित पहिले हे एक पाहून घ्या की कुठपर्यंत आपलं बँकिंग आहे किंवा कटिंग आहे आणि म्हणजे कुठपर्यंत एक डेप्थ कॉमन कॉन्स्टंट आहे आणि कुठून मग डेप्थ चेंज होते पहिले हे डिसाइड करून घ्या बघा इकडे कशी इथे बघा FL छोटा आहे FL 100 आहे आणि GL 102 आहे आपण डेप्थ कसं काढतो ते आपण डेप्थ काढतो FL मायनस GL बरोबर आपण डेप्थ कसं काढतो FL मायनस GL तर FL 100 आहे हे 102 आहे म्हणजे डेप्थ कशामध्ये कटिंग मध्ये पहिल्या चेनेजचा डेप्थ कशामध्ये कटिंग मध्ये FL लहान आहे ना FL लहान आहे GL मोठा आहे म्हणजे आन्सर मायनस मध्ये मायनस मध्ये आला म्हणजे काय कटिंग मध्ये आहे इथे पाहून घ्या FL लहान आहे GL मोठा आहे हे पण कटिंग मध्ये जाते इथे पाहून घ्या इथे चेंज झालं इथे FL मोठा आहे आणि GL लहान म्हणजे इथून काय होत आहे बँकिंग होत आहे इथे पण काय होत आहे बँकिंग होत आहे
इथे पण काय होत आहे, बँकिंग होत आहे. म्हणजे पहिल्या 2 चेन मध्ये काय कटिंग आहे आणि मग थर्ड पासून काय सुरू होते, बँकिंग सुरू होते. तर इथे तुम्हाला डायरेक्ट ते एंटर करायचं आहे आणि डायरेक्ट सॉल्व्ह करत असं नाहीये. ज्या पॉइंट पासून, ज्या चेनेस पासून तुमचं स्लोप चेंज होते, तिथे तुम्हाला एक न्यूट्रल पॉइंट मिळते. एक न्यूट्रल पॉइंट मिळते. त्या न्यूट्रल पॉइंटचं डिस्टन्स पण तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल आणि त्याला पण तुम्हाला तुमच्या चेनेसच्या अंदर घ्यावं लागेल. जसं आता समजा बघा, हा चेनेज आहे 40 मीटरचा, ठीक आहे, आणि हा चेनेज आहे 80 मीटरचा. तो 40 मीटरवर पहा डेप्थ किती येते, FL मायनस GL. 40 मीटर चेनेजवर डेप्थ किती येणार आहे. समजा आता मी वर पॉझिटिव्ह घेतो आणि खाली निगेटिव्ह घेतो, ठीक आहे. लाईनच्या वर पॉझिटिव्ह घेतो, लाईनच्या खाली निगेटिव्ह घेतो, ठीक आहे. जस्ट एक्झाम्पल दिलं तुम्हाला. 40 मीटर चेनेजवर चेनेज ऍट 40 मीटर डेप्थ किती येणार आहे. FL किती आहे, 101. GL किती आहे, मायनस 102.36. फॉर्म्युला FL मायनस GL किती येते, मायनस 1.36. बरोबर. डेप्थ किती येते, मायनस 1.36. तसंच चेनेज ऍट 80 मीटर पहा. हे 2 चेनेज तुम्हाला सापडले पाहिजे. पहिले कोणत्या 2 चेनेज मध्ये मी हे डायग्राम काढत आहे. हे 2 चेनेज तुम्हाला पहिलेच जज करून ठेवावं लागेल, पहिलेच पाहून ठेवावं लागेल डायग्राम मध्ये कशा प्रकारे आपण केला. आता पहिले बघितलं आपण, हे कटिंग मध्ये आहे, हे कटिंग मध्ये आहे आणि इथून काय झालं, बँकिंग सुरू झालं. जेव्हा कटिंग मधून बँकिंग मध्ये जात आहे किंवा बँकिंग मधून कटिंग मध्ये जात आहे, तसे 2 चेनेज तुम्हाला पहिलेच तुमच्या टेबल मध्ये पाहून ठेवावं लागेल. मग त्या 2 चेनेजच्या मदत काय करायचं आहे, असं डायग्राम बनवायचं आहे. मग चेनेज ऍट 80 मीटर, हा चेनेज डेप्थ किती, 102.00. हे तुमचं आहे FL मायनस 101.85. हे तुमचं आहे GL. म्हणजे डेप्थ किती येते, 0.15 पॉझिटिव्ह येते. हे डेप्थ निगेटिव्ह आहे म्हणजे कटिंग मध्ये जात आहे, हे पॉझिटिव्ह म्हणजे बँकिंग मध्ये येत आहे. समजा हे आपलं मायनस 1.36 आणि हिचा डेप्थ किती आलं, 0.15. 0.15 असे 2 याच्यावर तुम्हाला ट्रायंगल तयार करायचं आहे. असं ट्रायंगल तुम्हाला तयार करायचं आहे. पण असं प्रत्येक चेनेज असणार आहे. समजा असं प्रत्येक चेनेज असणार आहे. इकडे चेनेज आहे 0 मीटर. 0 वर काय होतं, कटिंग कसं होतं, 0 वर पण डेप्थ कसं होतं, मायनस होतं. हा असं जाईल, हा असं जाईल. मग इथे काय आलं, आता बँकिंग आलं. आता याच्या समोर जे काही आहे सगळे काय आहे, सगळे कटिंग मध्ये जातात, सगळे बँकिंग मध्ये पाहून घेतो, सगळे बँकिंग मध्ये. इथे पण बँकिंग आहे, इथे पण बँकिंग. हे असं जाईल. म्हणजे हा एक असा पॉइंट आहे जो न्यूट्रल पॉइंट आहे. या पॉइंटवर न तर कटिंग पाहायला मिळते, न बँकिंग पाहायला मिळते. अशा प्रकारे सर्व तुमचं इथे तुमचं 0 मीटरवर डेप्थ कसा आलं, कटिंग मध्ये आलं. 40 मीटरवर डेप्थ कसा आलं, मायनस मध्ये कटिंग मध्ये आलं. 80 मीटरवर मग बँकिंग मध्ये आलं. मग स्लो बँकिंग कंटिन्यू आहे. 120 पण बँकिंगच आहे, 140 60 बँकिंगच आहे. म्हणजे अशा प्रकारचा तो आपलं लाईन जात आहे. हे असं लाईन काढल्यावर काय समजलं, इथे हा एक पॉइंट आहे, ज्या पॉइंटवर न्यूट्रल पॉइंट आहे. न्यूट्रल म्हणजे काय, तिथे न तर कटिंग दिसत आहे, न बँकिंग दिसत आहे. जे 0 आहे तिथे काय व्हॅल्यू 0 आहे. हा जो पॉइंट आहे, तर या पॉइंटवर डिस्टन्स किती आहे, 40 मीटर. या पॉइंट डिस्टन्स किती आहे, 80 मीटर आहे. इथे किती आहे, 120 मीटर. तसं या पॉइंटवर डिस्टन्स किती आहे, व्हॉट इज द चेंज ऍट दिस पॉइंट. या पॉइंटचं डिस्टन्स किती आहे, तुम्हाला हा डिस्टन्स काढावा लागेल ना, x. सपोज हा डिस्टन्स आला 20 मीटरचा, मग 40 प्लस 20 60, म्हणजे या पॉइंट किती आहे, 60. सपोज हा डिस्टन्स आला 30 मीटरचा, 40 प्लस 30 70, म्हणजे या पॉइंटचं चेंज किती आहे, 70 मीटर. बरोबर. तर आता हा चेंज आपल्याला काढायचा, म्हणजे हा डिस्टन्स आपल्याला काढायचा आहे. हा डिस्टन्स काढल्यावर आपल्याला या पॉइंटचं चेंज मिळते. त्या न्यूट्रल पॉइंटचं चेंज काढल्यावरच तो टेबल बनवायचा. बरं, डायरेक्ट टेबलवर यायचं नाही.
सगळ्यात पहिले काय करायचं आहे, तुम्हाला जो टेबल गिवन आहे त्या टेबल मध्ये कोणत्या पॉइंट पासून स्लोप चेंज होते, कटिंग मधून बँकिंग मध्ये जाते की बँकिंग मधून कटिंग मध्ये जाते. आता जेव्हा या पॉइंट पासून स्लोप चेंज होईल तर परत सर्व स्लोप चेंज नाही होणार. मग तुमचं परत सर्व पूर्ण बँकिंगच असणार आहे. असं होणार नाही की बा अजून कटिंग चालू झालं, असं होणार नाही आहे. इतकं डिफिकल्ट प्रॉब्लेम नाही येणार. बस एकच स्लोप चेंजिंग फक्त बस. तर पहिले ते पाहून घ्या. एफएल ते एकदम तुम्हाला सिंपल सांगितलंय. एफएल मायनस जीएल, एफएल मायनस जीएल केलं तुम्हाला काय मिळते, डेप मिळते. डेप जो मायनस मध्ये त्याला कशामध्ये आहे, कटिंग मध्ये आहे. मग ज्या पासून डेप प्लस मध्ये येणं सुरू झालं मग ते दोन चेनेस तुम्हाला सापडून जायचे म्हणजे 40 आणि 80. ज्या दोन चेनेसच्या अंदर तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं, बाकी चेनेसचे काही रोड नाही यायचे. आणि बाकी चेनेसचे काही रोड नाही आहे. या दोन चेनेस मध्ये काय होत आहे, स्लोप चेंज होत आहे. पहिले मायनस होतं मग प्लस झालं. या दोन चेनेसच्या अंदर काय होतं, स्लोप चेंज होतं. त्या दोन चेनेसचा डेप्थ किती आहे ते रफ मध्ये काढून घ्यायचं. त्या दोन चेनेसवर डेप्थ किती मिळते आपल्याला हे असं रफ मध्ये काउंट करून द्यायचं पहिले, जेणेकरून आपल्याला डिस्टन्स काढता येते. ठीक आहे. इथपर्यंत काही अडचण, इथपर्यंत काही अडचण समोरच्या स्टेप सांगेल काय करायचं. प्रॉब्लेम सुरुवात असा होणार आहे. प्रॉब्लेम सुरुवात डायरेक्ट टेबल काढून होणार आहे. पहिले हे पाहायचं आहे की तो न्यूट्रल पॉईंट कुठे आहे, तो झिरो पॉईंट कुठे आहे. इथे काहीच नाही आहे. त्या झिरो पॉईंटचं चेंजिंगचं कॅल्क्युलेशन पहिले करावं लागेल, मग समोर झालं. इथपर्यंत काही अडचण असेल तर आताच विचारून घ्या. 1 मिनिटाचा वेळ देत आहे. बोलून विचारायचं आहे, सांगा. स्पीकर ऑन करा. स्पीकर ऑन केलं. काही डिफिकल्टी नाही आहे. इथपर्यंत कोणतं अडचण नाही आहे. म्हणजे समोर सांगेल ना तेव्हा मागचं नाही विचारायचं ना. जेव्हा समोरचं शिकलं जातं तेव्हा मागचं डिफिकल्टी नाही विचारायचं. तुम्हाला 2 मिनिटाचं तुम्हाला समजलं असेल तर फार चांगली गोष्ट. मी तुम्हाला हळू सांगितलं एकदम, पण जास्त काही रॉकेट सायन्स नाही याचे, ते समजलं नसेल समजलं असेल. आता ह्या चेनेसचं मला काम नको की म्हणजे गेला मी कॅन्सल कशाला जातो. आता हा डिस्टन्स कसं काढायचं आहे, हाऊ टू फाइंड द डिस्टन्स. आता मला सांगा याचे टोटल डिस्टन्स किती आहे आपले. टोटल डिस्टन्स किती आहे, इथे 40 आहे, इथे 80 आहे. म्हणजे हा टोटल डिस्टन्स आहे 40 मीटर. त्यातला या डिस्टन्सचा म्हटलं मी एक्स. तर हा जो डिस्टन्स उरलेला आहे याला मी काय म्हणणार, याला म्हणणार 40 मायनस एक्स. बरोबर ना, 40 आहे बरोबर ना. याला एक्स म्हटलं, हे किती उरलं मग 40 मायनस एक्स उरलं. आता इथे पहा दोन ट्रायंगल पाहायला मिळते. इथे दोन ट्रायंगल पाहायला मिळते, हा ट्रायंगल पाहायला मिळते आणि हा ट्रायंगल पाहायला मिळते. या दोन ट्रायंगलच्या मध्ये काय करायचं आहे, प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल लावायची. म्हणजे ट्रायंगल प्रॉपर्टी काय असते ते तुम्ही केलाय ना शेप वगैरे मध्ये. तुम्ही कॉन्ट्रा शिअर कॉन्ट्रा फेजर काढले असेल ना, बस त्याच प्रकारे काढायचं. याचा बेस किती आहे या ट्रायंगलचा, हा ट्रायंगल घ्या. या ट्रायंगलचा बेस किती आहे, किती आहे बेस एक्स. आणि या ट्रायंगलचं हाईट किती आहे, हे हाईट किती आहे 1.36 इज इक्वल टू या ट्रायंगलचं बेस किती आहे 40 मायनस एक्स. किती आहे 40 मायनस एक्स. आणि हाईट किती आहे याची ट्रायंगलची 0.15. बरोबर. या ट्रायंगलचा बेस आहे एक्स, हाईट आहे 1.36. या ट्रायंगलचा बेस आहे 40 मायनस एक्स, हाईट आहे 0.15. क्रॉस मल्टिप्लाय करा दोघांना. 0.15 into x is equal to 1.36 into 40 minus. 0.15 into x is equal to 1.36 into 40 करा, मग 1.36 into x करा. त्याला सॉल्व करा. आता डायरेक्ट कॅल्क्युलेट करून जाते. सांगा मला x किती आहे.
किती येते एक्स? पहिले कॅल्क्युलेशन करा बरोबर ते मग दोन घ्यायचं. $36.02 येते एक्स. उद्यापासून मी कॅल्सिट माझ्याजवळ ठेवणारच आहे. तुम्ही जसं पण लवकर सांगत नाही आन्सर, तुम्हाला विचारायचं काम नाही. मी माझं कॅल्सिट माझ्याकडे ठेवणार आहे. मी माझं कॅल्क्युलेशन करून घेईल, लिहून काढणार. ठीक आहे, तुम्हाला तेवढं पण टेन्शन घ्यायचं काम नाही. तुम्हाला तेवढं पण करायची मेहनत नाही. ठीक आहे, तेवढे पण तुम्ही मेहनत घेऊ नका. मी तुम्हाला आन्सर पण काढून देईल कॅल्सिट. तर हा एक्स किती आला मग? किती आला एक्स? 36.0. म्हणजे या पॉईंट वरचं टेनिस किती येते मग? वडील 33 पॉईंट या पॉईंट टेनिस किती आला? किती आला टेनिस? हे किती आहे? 40. त्या 40 मध्ये किती प्लस करायचं आहे? 36.02. म्हणजे टेनिस किती आला मग? 76.02 मीटर. तर हे ज्या पॉईंट पासून स्लोप चेंज होते त्या दोन पॉईंटच्या मधात जो 0 पॉईंट मिळते त्या 0 पॉईंटचं चेंज काढणं जरुरी आहे. टेबल मध्ये आपल्याला या चेनेजला पण जागा द्यावी लागते. त्या टेबल मध्ये आपल्याला या चेनेजला पण जागा द्यावी लागते. तुम्ही जर डायरेक्ट केलं बा 0, 40, 80, 120 त्याचा आन्सर काढून देत राहिले आन्सर निघूनच जाईल. तुम्हाला प्रत्येकाकडे भेटते म्हणजे आन्सर निघणारच आहे. आन्सर तर येणारच आहे ना, पण तुम्ही जे आन्सर काढलं ते बरोबर नाही आहे. बिकॉज तुम्ही इथे स्लोप चेंज झालं होतं. त्या चेंज स्लोप मध्ये जो न्यूट्रल पॉइंट आहे त्याच्यावरती तुम्ही काढलंच नाही. तुम्ही तसंच सॉल्व्ह केलं, त्याला महत्व नसते. पहिले हे काम करायचं आहे. पहिले आपल्याला 0 पॉईंटचं चेंज काढून घ्यायचं आहे. आता आपण टेबल काय करू? आता तुमच्या टेबल मध्ये पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जाईल. लिहून घ्या बरोबर. हे डॉट मध्ये करून घ्यायचं. 40चं हे पहिले पाहून घ्यायचं कोणत्या दोन चेंजच्या मधात स्लोप चेंज होत आहे. हा असं कटिंग काय पूर्ण लाईन म्हणजे इथे स्लोप चेंज झाला. मग त्या दोन पॉईंटच्या मधात ट्रायंगल डायग्राम काढायचं असतं. याचं काढून घ्यायचं याचं मानस जीएम, याचं पण काढून घ्यायचं मानस जीएम. एक निगेटिव्ह देईल, एक पॉझिटिव्ह देईल. म्हणून काय होते पॉईंट काय होते. तुम्ही लिहिता तिथपर्यंत मीटिंग पण एंड जाते. तर मग नवीन मीटिंग मध्ये पण म्हणजे न्यू जॉईन करू आपण आणि या क्वेश्चन सॉल्व्ह.